प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान व वाहनांचा दहशतवाद या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सीबीडी येथे बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गोवर्धनी सामाजिक सेवा संस्था व सिडको यांच्या विद्यमाने नवी सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी रस्ता सुरक्षा अभियान व वाहनांचा दहशतवाद या विषयावर रस्ते सुरक्षा विषयावरील प्रसिद्ध वक्ते विनय मोरे यांनी मार्गदर्शन केले। ब्रेक केला तर तुमचं वाहन त्याच्यावरती जाऊन आदळू शकतं। दोन वाहनांमधलं सुरक्षित अंतर याचा एक नियम आहे, त्या नियमाबद्दल कोणाला माहिती आहे का? यावेळी तुर्भे वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक धरणे व सीबीडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जगदाळे उपस्थित होते। परिस्थितीमध्ये आहात कारण त्याने जर अचानक ब्रेक केला तर तुमच्याकडे 2 सेकंद सुद्धा नाहीत, कारण 2 सेकंदामध्ये तुम्हाला अनेक निर्णय घ्यायचे असतात। मधला आरसा बघायचा, उजवा डावा। अचानक ब्रेक केला तर तुमच्या गाडीवरती मागची गाडीवर आदळू शकते का, तुम्हाला साईडला जाता येतं का, ओव्हरटेक करून जाता येतं का, असे अनेक निर्णय घेण्यासाठी तुम्ही 2 सेकंद सुद्धा शिल्लक ठेवत नाही। यामुळे खरं तर समृद्धी मार्ग हा अतिशय सुंदर असताना देखील त्यावरती अपघातांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम आहे। त्याचबरोबर 2 वाहनांमधलं सुरक्षित अंतर दिवसा तुम्ही 1001, 1002, जर तुम्ही रेग्युलर ड्रायव्हर नसाल तर 1001, 1002, 1003 आणि रात्री रस्ता सुरक्षा संदर्भात नागरिकांकडून प्रश्नोत्तर स्पर्धा घेण्यात आली। या अपघाताचं प्रमाण हे झिरो आहे। धन्यवाद मोरे साहेब, धन्यवाद। हे पहा, बाहेरच्यांची उदाहरणं सांगण्यापेक्षा आपल्यामध्ये आपण काय सुधारणा करू शकतो यासाठी आमच्या संस्थेत आमच्याबरोबर या आणि असे आपण रिटायर आहात, आम्हाला आवडेल तुमच्यासारखे सहकारी मिळाले तर आपण आपल्या देशासाठी एकच काम होऊ शकतं। आपण पाहूया दोन्ही कामं होतात का। मी 1, 2, 3 म्हणलं दोन्ही बाजूला कागद फाडायचा, दोन्ही बाजूला हा अपोजिट दोन्ही बाजूला, बरोबर आहे। 1, 2, 3 हा दाखवा। बघा, जर हे मोबाईलवरती आहे तर मोबाईलवरतीच गप्पा मारा, स्टेरिंगवरती जाऊ नका। तुम्ही स्टेरिंगवरती आहात तर स्टेरिंगवरतीच थांबा। एकच, अजून कोणाला प्रयत्न करायचा असेल तर ते येऊ शकतात। कृपया यांना बक्षीस म्हणून मेडिकल किट द्या जे गाडीमध्ये आपल्या असलं पाहिजे, किंवा रेफ्रिजरेटर जॅकेट आणल्यानंतर काळी बाई म्हणून रेफ्रिजरेटर जॅकेट घ्या। फक्त 80 किंवा 150 रुपयाला येतं आणि ते जर तुम्ही परिधान केलं तर दुसऱ्या वाहनाला तुम्ही दृष्टीस पडता। धन्यवाद। स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना आमदार मंदाताई म्हात्रे व पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते हेल्मेट, सुरक्षा किट व मेडिकल किट वाटप करण्यात आले। या अंतर्गत या ठिकाणी सारथी सुरक्षा सेवा संस्था या विषयाची जनजागृती करण्यासाठी मोठं स्टॉल दिलेला आहे। त्याचबरोबर त्यांचेच अत्यंत जवळचे सहकारी संजय उबेराय हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये किमान 2 हेल्मेट किंवा मेडिकल किट अशा प्रकारची भेटवस्तू देखील देत असतात। नवीन कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला। तसेच सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग सीबीडी यांना देखील खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर सन्माननीय मान्यवर अजून एक साहेब यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे। आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे यांचे संपूर्ण पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त अशा प्रकारे करण्यात आलेला आहे। आपलं असं सहकार्य लाभेल। अपघाताचे प्रमाण वाढत चालले। दुचाकी स्वारांमुळे आजची युवा पिढी बेफाम वाहन चालवत असल्यामुळे हे घडत आहे। यावर आई वडील व पोलीस विभागाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। अर्थात आम्ही त्याला बंडू लहानपणापासून म्हणतो, अतिशय चांगला उपक्रम तो राज्यभर राबवत असतो। वेगवेगळ्या गावात, खेड्यात, पाड्यात जाऊन पोलिसांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम करत असतो। अतिशय सुंदर कार्यक्रम, म्हणजे मी शेवटच्या क्षणी आली पण ते सांगत असताना मोबाईलवर बोलू नका,
मला आता हे सगळ्या अधिकाऱ्यांना सांगावंसं वाटतं की आज पाम बीचला जेव्हा जेव्हा मी गाडी घेऊन येत असते किंवा जात असते तर तरुण मुलं बाईकवरती इतकी फास्ट गाडी मारतात, बेरी वाकडी मारतात, असं बघून आपल्याला भीती वाटते की अपघात झाला तर काय होईल. आताच्या या मुलांना आई वडिलांची काही चिंता पडलेली नाही की आई वडिलांना काय दुःख होईल. जे आई वडील मुलाला लहानाचं मोठं करतात, लहानपणी पडल्या टेस्ट लागली म्हणजे त्यात आईच्या काळजाला हृदयाला भोग पडतं. आता अशी तरुण यंत्रणा झालेली आहे, त्यांना स्वतःच्या जीवाची तर काही पर्वा नाही आहे आणि कुटुंबाचीही नाही आहे. मी नाही की तुम्ही खूप छान उपक्रम राबवता, पण हा उपक्रम राबवत असताना नेहमी या तरुण मुलांना एक सांगितलं पाहिजे आपण की तुम्ही तुमच्या तर जीवाची पर्वा नाही करत, पण आई वडिलांची तरी पर्वा करा. जे आई वडील तुमच्या खांद्यावर जाण्याची स्वप्न बघतात त्या आई वडिलांना काय वाटत असेल. पण नाही, मुलं किती सांगा तुम्ही, 3-3, 2-2, पोलीस तरी काय करतील, ट्रॉफिकवाले काय करतील, एकदा पकडले सुटले, दुसऱ्या पकडले सुटले. आपण हा उपक्रम जो हातात घेतलेला अतिशय चांगला आहे. मला वाटतं तरुण मुलांना तुम्ही या वारकरी भवनमध्ये या पुढच्या हप्त्यामध्ये एखादा आपण कार्यक्रम राबवू, गावाचा सगळा खर्च मी देईन, पण या तरुण मुलांमध्ये कुठेतरी त्यांचा हे त्या मुलांचं काम आहे. आणि मी तर म्हणते आई वडिलांनी सुद्धा इतक्या लहानपणी मुलांना बाईक वगैरे आणून देऊ नये. आता मी गावागावात बघते खेडेपाड्यात 3-3, 4-4 जण त्यामध्ये प्रवास करत असतात. तर पालकांना सुद्धा माझी विनंती आहे की असं मुलांना फार लवकर तुम्ही एक मित्राने आणले म्हणून तुम्ही तरी करू नका. आणि आपणच आपल्या मुलांना अपघाताकडे पुढे घेऊन जातो असं म्हणजे सांगायचं वाटतं. सगळे अधिकारी आहेत, धरणे साहेब आहेत, श्रीजी ते त्यांच्या रुबाबात होते, आम्ही कॅन्डिडेट होतो आणि एक नवीन तरुण तडफदार असं ऑफिसर धरणे त्यावेळी आमच्या सिव्हिलीला भेटले आणि चांगलं उत्कृष्ट काम केलं म्हणून तो आज इथपर्यंत. पण त्यांनी पुन्हा सिव्हिलीतच राहिलं, आमची सिव्हिली काही सोडली नाही. म्हणजे जे जे अधिकारी येतात ते नवीन काही सोडून जात नाही. आणि इथे त्यांना जे प्रेम मिळतं, इथं त्यांना जे जे प्रोत्साहन मिळतं त्या नव्या मुंबईतून जास्त मिळतं. तर कुठलाही आलेला अधिकारी नवी मुंबई काही सोडून जात नाही आणि त्यापासून धरणे साहेब आमच्या इथं आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देते. दुसरे आमचे अधिकारी एकदा साहेब, तुम्ही मला नवीन आहे, देणारेला आठवण मला नवीन आहात, हे 95 पासून ओळखीच आहे. पण आपण जे येतात, पण आमचाही कधी तुम्हाला त्रास नसतो. एखादं कोण आलं तर आम्ही तुम्हाला फोन करून त्रास देतो. नंतर आमची नवी मुंबई आणि विशेष म्हणजे आमचं बेलापूर 0 क्राईम आहे, इथे एवढं क्राईम नाही. आणि आमच्या तर अशा पद्धतीने नव्या मुंबईची आमची लोक आहेत की पोलिसांना नेहमीच सहकार्य करत आलेले आहेत. कधी बॉम्बस्फोट झाला तरी नवी मुंबई हल्ली नाही. आणि ह्याच्यात सगळ्यात तुमचं सगळ्यांचं मेहनत, प्रयत्न, कार्य हे सगळं आहे. तर तुम्हालाही धन्यवाद देते. आणि विनय मोरेंच्या मागे असंच खंबीरपणे उभे राहा. आणि हा तरुणांनी वाहून घेतलेला आहे या गोष्टीसाठी मी त्याचं मनापासून कौतुक करते. विनयसाठी आपण सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या त्याचं अभिनंदन करूया. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रातील या पहिल्या आमदार आहेत ज्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये, महोत्सवामध्ये रस्ता सुरक्षा या विषयाचं गांभीर्य ओळखून या ठिकाणी जनजागृतीकरता स्टॉल दिला. त्याचबरोबर आज एवढं मोठं व्यासपीठ LED स्क्रीनवालं जे जनतेकरता हा संदेश महत्त्वपूर्ण आहे. आणि आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महिनाभर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांनी हा उपक्रम या ठिकाणी राबवला. याकरिता सारथी सुरक्षा सेवा संस्था, ग्लोबल रोड एन्व्हायरमेंट सेफ्टी यांच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अनेक आमदारांना आम्ही हा विषय सातत्याने सांगत असतो की आपल्या मतदारसंघातील युवकांसाठी आपण हा उपक्रम घ्या, परंतु कोणी याला स्वीकारत नाही. पहिले आमदार आहेत आणि एक पहिल्या खासदार जे आदरणीय सुप्रियाताई सुळे आहेत, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कार्यक्रम राबवले जातात. आदरणीय आमदारांचे आम्ही पुन्हा आभार व्यक्त करतो सेवा संस्थेच्या वतीने. धन्यवाद. विनय मोरे ट्रेनिंग स्कूल व सारथी सुरक्षा सेवा संस्थेच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली. ब्युरो रिपोर्ट प्रबोधिनीच्या बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.